ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय? ओके, एव्हरीथिंग आपण आतापर्यंत जे केलं तेवढे ठीक आहे. एरर आला, ट्वीट करायची गरज नाही. असेल तर रिटर्न दिस और रिटर्न दिस. ओके. ओके, रिटर्न करायचं पूर्णच्या पूर्ण. ठीक आहे. सो हे पण ठीकच आहे. लेट अस रिमूव्ह दिस फ्रॉम हिअर अँड डू दिस थिंग. ओके, एक्सप्रेशन एक्सपेक्टेड. ठीक आहे, इफ एल्स वापरू आम्ही. पूर्णच कट करतो जरा. इफ this dot state dot has error is true, then what to do? Return an element h1 which is saying something went wrong. Otherwise, return this dot props dot children. Okay, now let us go to our application. बघूयात काय होतंय. Let us refresh it. Okay, finally. हे जे समथिंग वेंट रॉंग आले ह्याला आहे फॉलबॅक यू आय. फॉलबॅक यू आय इन द सेन्स, जर एरर बाउंड्रीच्या आत, आता ही एरर बाउंड्री रॅप करते या तीन कंपोनंट्सला. या तीन कंपोनंट्स पैकी कुठे जरी एरर आला तरी काय होईल, तरी हा जो मेसेज आहे समथिंग वेंट रॉंग तो दिसेल. म्हणजे ऍप्लिकेशन ब्रेक झाल्यानंतर किंवा कुठे एरर आल्यानंतर व्हाईट स्क्रीन, ब्लँक स्क्रीन दिसू नये म्हणून आपण एरर बाउंड्रीचा यूज करतो. आणि एरर बाउंड्री मध्ये आपण काय करतो, आपले फॉलबॅक युआय दाखवण्यासाठी, गेट डिराइव्हड स्टेट फ्रॉम एरर याची हेल्प घेतो. कारण सगळ्यात पहिले ह्या मेथडला कॉल जातो आणि ह्या मेथड मध्ये आपण काय करतोय, एक स्टेट रिटर्न करतोय ज्यात, म्हणजे या आपण करंट स्टेटला चेंज करतोय. ठीक आहे, त्या स्टेटला चेंज केलं आणि नवीन त्याची व्हॅल्यू असेल आता ट्रू. ठीक आहे, तर ती ट्रू करून आपण नंतर मग रेंडर मेथड मध्ये बघतोय की त्याची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर काय रिटर्न करायचं, काय प्रिंट करायचं किंवा काय रेंडर करायचंय. आणि फॉल्स असेल तर काय रेंडर करायचंय. जर समजा मी त्या थॅनॉसच्या ठिकाणी काहीतरी दुसरं पाठवलं. ठीक आहे, लेट अस से मी थॅनॉसच्या ठिकाणी थॅनॉस असं काहीतरी स्पेलिंग काहीतरी वेगळं लावलं. तर इथे रिफ्रेश व्हायला वेळ लागतो का याला? हा, आयरन मॅन, कॅप्टन अमेरिका आणि हे चुकलेला स्पेलिंग मला थॅनॉस. ठीक आहे, परत मी थॅनॉस करतोय. तर परत आता हे जे दिसते ते फक्त कुठे दिसेल आपल्याला, डेव्हलपमेंट फेज मध्ये दिसेल. आपण जेव्हा ऍप्लिकेशन डेव्हलप करतोय, म्हणजे लोकल होस्टवर चालते आपलं ऍप्लिकेशन, त्या टायमाला आपल्याला हे फक्त दिसेल. ठीक आहे, अदरवाईज आपल्याला फक्त हे दिसेल समथिंग वेंट रॉंग. आता आपल्याला जर असं वाटत असेल की प्रत्येक कंपोनंट साठी वेगळं असं वेगळं वेगळं असायला पाहिजे एरर बाउंड्री, वेगळं इन द सेन्स, मला असं वाटतं की ह्या हिरो कंपोनंट साठी वेगळं असायला पाहिजे. म्हणजे जर इन केस बाकीच्यांमध्ये एरर नसतील तर ते दिसायला पाहिजे मला त्याचं आउटपुट. सो मी काय करतो, प्रत्येकासाठी एरर बाउंड्री सेपरेट ठेवतो. ठीक आहे, थोडासा एरर दाखवेल बट डोंट गेट वरीड अबाउट इट. ठीक आहे, आपण काय केलं, प्रत्येक कंपोनंट साठी सेपरेट एरर बाउंड्री ठेवलेली. म्हणजे काय होईल, जर आयरन मॅन मध्ये इश्यू आला तर समथिंग वेंट रॉंग, कॅप्टन अमेरिका म्हणजे ह्या हिरो मध्ये आला तर समथिंग वेंट रॉंग, आणि थॅनोस मध्ये आला तर समथिंग वेंट रॉंग. आता आपल्या केस मध्ये काय होतंय, आयरन मॅन, कॅप्टन अमेरिका दोन्ही हिरो आहेत, फक्त थॅनोस विलन आहे. म्हणून काय होईल, ह्या दोन कंपोनंट म्हणजे हे दोन कंपोनंट हे प्रॉपरली चालतील, प्रॉपरली रेंडर होतील. आणि शेवटचा जो हिरो कंपोनंट आहे त्याच्या ठिकाणी काय येईल, समथिंग वेंट रॉंग. ठीक आहे, तर ही आहे आपले आउटपुट स्क्रीन. कॅप्टन अमेरिका, आय मीन सॉरी, आयरन मॅन, कॅप्टन अमेरिका अँड समथिंग वेंट रॉंग. किंवा जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण प्रॉपरली दाखवू शकतो. म्हणजे दॅट इज से प्रॉप्स मध्ये आलं का ते,
अच्छा कूल लिव्ह इट, समथिंग वाट रॉंग. ठीक आहे, त्याला कॉम्प्लिकेट केल्यापेक्षा. आणि कन्सोलवर आपण बघू शकतो की ती जी आहे, हे बघा, एरर बाउंड्री गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम एरर हे प्रिंट झालंय. मी ते रिफ्रेश करतो. सी परत एरर बाउंड्री गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम एरर हे प्रिंट होते. ठीक आहे. आता तो एक जो लास्ट मेथड आहे कंपोनंट डीड कॅच, तो आपण बघू. कंपोनंट डीड कॅच, आता कंपोनंट डीड कॅच मध्ये आपल्याला दोन गोष्टी भेटतात, एक तर आहे एरर आणि दुसरा आहे एररची इन्फॉर्मेशन. आपण ऍक्च्युली हे करायला पाहिजे होतं. ठीक आहे. आता हा एरर आहे की काय एरर आला, आणि एरर इन्फो मध्ये येईल की एरर जनरेट कोणत्या कंपोनंट पासून झालेला आहे. ठीक आहे. सो आपण त्या दोघांना पण लॉक करू. ठीक आहे, एररला पण लॉक करू आणि एरर इन्फोला पण लॉक करू. तर एरर इन्फो मध्ये आपल्याला बघायला मिळेल की बघ एरर काय आहे, तर दिस इज अ विलन, आणि आला कुठून, तर हिरोच्या रेंडर पासून आला तो. ठीक आहे. लाईन प्रिंट कुठे झाली, लाईन झाली प्रिंट फ्रॉम एरर बाउंड्री डॉट ESX ची लाईन नंबर 21. ठीक आहे. हा तो एरर आहे. आणि एररची इन्फॉर्मेशन कुठून आली, तर ही सॉरी खाली आहे कंपोनंट स्टॅक मध्ये. हे बघा ऍट हिरो अँड दिस. जर तुम्हाला वाटत असेल की त्याची स्टॅक असं प्रॉपरली दिसायला पाहिजे, तर वी कॅन डू दिस ॲज वेल. डॉट कंपोनंट स्टॅक, तर तेवढं दिसेल आता. सी आता हे जे खालचं आहे ना, हे एकदम खाली, ते फक्त आपलं काय कंपोनंटचा स्टॅक आहे, म्हणजे एरर इन्फॉर्मेशन आहे की कुठून ऍक्च्युली एरर तुमचा आलेला आहे. तर एरर बाउंड्रीच्या अंडर जे हिरो आहे तिथून तो एरर जनरेट झाला. ठीक आहे. आणि ते पण आपण एक लॉग स्टेटमेंट देऊयात की एरर बाउंडरी कंपोनंट डिड कॅच. आणि आता लेटेस्ट सी द कन्सोल. कन्सोल मध्ये सगळ्यात पहिले काय आलं, एरर बाउंड्री गेट डिराइव्ड फ्रॉम एरर, आणि नंतर एरर बाउंड्री कंपोनंट डिड कॅच. ठीक आहे. आणि हाच आपला ऑर्डर असणार आहे. तर एरर बाउंड्रीला कसं यूज करायचंय हे तुमच्यावरती आहे. जर तुम्हाला सेपरेट घेत असेल तर सेपरेट घेऊ शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की सगळ्यांचा पॅरेंट एकच एरर बाउंड्री असायला पाहिजे, तर तो पण तुम्ही करू शकता. पण जर तसं केलं आणि त्याच्यामध्ये कुठेही एका कंपोनंट मध्ये जरी इश्यू आला, तरी सगळे कंपोनंट दिसणार नाही, फक्त एक पेज दिसेल समथिंग वेंट रॉंग. ठीक आहे. सो इट इज अप टू यू इफ यू वॉन्ट टू यूज इट इन आयदर ऑफ द वेज. ठीक आहे. एकदा परत फक्त स्ट्रक्चर बघू की काय केलं आपण. ऍप डॉट TSX मध्ये एरर बाउंड्री यूज केलं, आणि प्रत्येक एरर बाउंड्री मध्ये एक एक कंपोनंट आहे. ठीक आहे. एरर बाउंड्री मध्ये काय आहे, तर आपण दोन परत एक स्टेट बनवली ज्याची व्हॅल्यू आहे फॉल्स. ठीक आहे. याचं नाव काय असू शकतं, हॅज एरर, एरर अकर्ड, जसं आपण चॅट जीपीटी मध्ये बघितलं एरर अकर्ड होतं. ठीक आहे. तर त्याची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट फॉल्स, म्हणजे एरर आला का नाही आला. एरर आल्यानंतर सगळ्यात पहिली कुठली मेथड कॉल होते, तर गेट डिराइव्ड सेट फ्रॉम एरर. ठीक आहे. त्यात आपण काय करणार आहोत, एक स्टेट रिटर्न करू. ठीक आहे. विच इज हॅव्हिंग हॅज एरर ॲज ट्रू. ठीक आहे. जो काय करेल आपल्या हॅज एररला ट्रू करेल ऍट द एंड. ते ट्रू झाल्यानंतर आपण खाली रेंडर मेथड मध्ये काय लॉजिक लावतो की जर तिथे ट्रू असेल तर आपल्याला काय रेंडर करायचंय, समथिंग रॉंग. अदरवाईज जो काय त्याचा चिल्ड्रन असेल तो ऍज इट इज रेंडर झाला पाहिजे. ठीक आहे. आणि आपला नॉर्मल जो हिरो कॉम्पोनंट आहे तो आपला क्लास कॉम्पोनंट आहे. आणि वन मोर थिंग, हिरो कॉम्पोनंट क्लास कॉम्पोनंटच असेल असं काही नाहीये. आय जस्ट कॉपी दिस अँड दिस कॅन बी अ सिम्पल फंक्शनल कंपोनंट ॲज वेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. H1 टॅग, इथे आपण हिरोचं नाव पण दाखवू शकतो, हिरो. पण आता हिरोला आपल्याला, किंवा हिरो नेम म्हणून पण त्याला घ्यावं लागेल. सो दिस विल बी ऑफ टाइप रिॲक्ट डॉट FC, विल बी फंक्शन कंपोनंट. अँड हा टाइप असेल हिरो नेम ऑफ टाइप स्ट्रिंग. ठीक आहे. आणि काय बोलतो आता हा, कॅन नॉट फाइंड हिरो नेम.
अच्छा हा प्रॉप आहे ना, ते पण आलं पाहिजे ना का, हिरो नेम आणि हा गेस रॅपअप असायला पाहिजे. ठीक आहे, एव्हरीथिंग सेम्स ओके. पहिले आपण बघू की काही विदाउट एरर कसं येतं. ठीक आहे, कॅप्टन अमेरिका अँड थॅनॉस, ओके कूल. आता आपण इथे लॉजिक लावू शकतो की जर प्रॉप्स मध्ये थॅनॉस असेल, म्हणजे हिरो नेम जर थॅनॉस असेल, तर आपण एरर थ्रो करू दिस इज अ विलन. ओके, जसं आपण पहिले केलं होतं तसं सेम फॉलबॅक किंवा आपला दिसतो का बघू आपण. दिसतोय. ठीक आहे. सो हे गरजेचं नाहीये की एरर बाउंड्रीचा जो चिल्ड्रन असेल तो क्लास कंपोनंट असेल, काय गरजेचं नाही, तो फंक्शनल कंपोनंट पण असू शकतो. ठीक आहे. सो दिस इज दी एरर हँडलिंग इन क्लास कंपोनंट. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमचं जे क्लास कंपोनंटची लाईफ सायकल ती पूर्णपणे संपलेली आहे. त्यात आपण 4 फेज बघितले: माउंटिंग, अपडेटिंग, अनमाउंटिंग आणि एरर हँडलिंग. माउंटिंग मध्ये कन्स्ट्रक्टर आणि त्याचे बाकीचे मेथड्स. ठीक आहे, गेट डिरेक्टेड फ्रॉम प्रॉप्स, रेंडर आणि कंपोनंट डिड माउंट. त्याच्यानंतर अपडेटिंग फेज वाले मेथड्स. अपडेटिंग फेज मध्ये पण गेट डिरेक्टेड फ्रॉम प्रॉप्स, शूड कंपोनंट अपडेट, रेंडर, कंपोनंट डिड अपडेट. ठीक आहे. आणि अनमाउंटिंग फेज मध्ये कंपोनंट विल अनमाउंट, फक्त एकच. आणि लास्ट एरर बाउंड्री किंवा एरर हँडलिंग फेज मध्ये गेट डिराइव्ड सेट फ्रॉम एरर अँड कंपोनंट विल, सॉरी कंपोनंट डिड कॅच. हे अशा आपण 7-8 मेथड बघितल्यात, 8 मेथड बघितल्या आय गेस. आणि ह्याची मेथड आपण प्रॉपरली यूज करून आपलं जे ऍप्लिकेशन ते बनवू शकतो. ठीक आहे. आणि पहिले हेच व्हायचं जे जुन्या व्हर्जन्स मध्ये, बिफोर व्हर्जन 16.8, सगळं काम क्लास कंपोनंट व्हायचं. आणि आता आपल्याला माहिती म्हणजे जर आपल्याला माहिती असेल की कधी कुठली मेथड एक्झिक्यूट होणार आहे, तर त्या अकॉर्डिंग आपण आपला जो लॉजिक आहे तो त्या पर्टिक्युलर मेथड मध्ये ठेवू शकतो. ठीक आहे. आता तुम्ही इथं प्रॉपरली रिवाइज करा की कधी कुठला कंपोनंट कॉल होतो, कधी कुठली मेथड कॉल होते, सो दॅट तुम्हाला जो नेक्स्ट टॉपिक आहे ना हुक्स वाला, तो समजेल. ठीक आहे. सो आता मी एवढी रेकॉर्डिंग अपलोड करतो, आज तुम्ही बघा. अँड वन मोर थिंग, आणि नेक्स्ट जो टॉपिक असेल आपला तो असेल रिॲक्टची हुक्स, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग वन. ज्याच्या थ्रू म्हणजे जेणेकरून आपला जो फंक्शनल कंपोनंट आहे ना तो वरती आला. पहिले फंक्शनल कंपोनंट डम कंपोनंट होता, स्टेटलेस होता. आता त्याला एवढी मागणी आली की त्यांनी कम्पीट पण केलं, म्हणजे क्लास कंपोनंटच्या लेवलला पण आला. आणि फॉर सम रिझन तो वरती पण चालला गेला क्लास कंपोनंटच्या. ठीक आहे, त्याचे काही फायदे तोटे आहेत, तर ते आपण बघू उद्या. सो नेक्स्ट टॉपिक विल बी रिॲक्ट हुक्स.